शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाही, ते शिक्षणाची ऐशी तैशी झाली आहे. प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर एवढा पैसा खर्च करण्याची गरज काय? 20,000 कोटी गिळंकृत करण्याचा डाव विजय वडेट्टीवारांचा हल्ला. धार्मिक भावना भडकावून धर्माच्या जीवावर राजकारण करण्याचं काम राज्य सरकार करत आहे. नाशिकचा कुंभमेळा म्हणजे सरकारसाठी अखंड भ्रष्टाचाराची संधी बनली आहे, असा थेट आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. कुंभमेळ्याच्या नियोजित 32,000 कोटींच्या निधीतील 20,000 कोटी रुपये गिळंकृत करण्याचा डाव आखला गेला असल्याची गंभीर दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. राज्यात शाळांमध्ये शिक्षक नाही, रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. संपूर्ण शिक्षण व्यवस्थेची ऐशी-तैशी झालेली असताना किंवा स्वतःची पाठ थोपटण्यासाठी आणि प्रयागराजशी स्पर्धा करण्यासाठी एवढा पैसा उधळण्याची गरज काय, असा सवाल वडेट्टीवार यांनी विचारला आहे. कुंभमेळ्याच्या पुस्तकात भ्रष्टाचाराची 2-4 पाने छापली असती तर याचा थेट फायदा कोणत्या मंत्र्याच्या नातेवाईकांना होतो आहे हे जनतेसमोर आलं असतं. कुंभमेळ्यात भक्तांना ड्युटीवर लावून दुसरीकडे अखंड भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मराठवाड्यात नवीन प्रमाणपत्रे मिळवणाऱ्यांना विविध पक्षांनी उमेदवारी दिलेली आहे. ओबीसी प्रवर्गात 357 जाती असून 80% जागा एकाच विशिष्ट जातीच्या लोकांना मिळत असतील तर उर्वरित 357 जातींनी ओबीसीत राहायचं की नाही हे ठरवण्याची वेळ आली आहे, असा इशारा त्यांनी दिलेला आहे. बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे ओबीसींच्या जागा हडपल्या जात असून अशीच परिस्थिती राहिली तर ओबीसींसाठी वेगळा प्रवर्ग करण्याची मागणी करावी लागेल, असंही ते म्हणाले आहेत. नाही, या सरकारची भूमिकाच धार्मिक उद्यम धार्मिक भावना भडकवून किंवा धर्माच्या भरोशावर राजकारण यांचं चालतं आणि त्यामुळे धर्मासाठी ते धर्माचं नाव घेऊन धर्माच्या नावाखाली वाटेल ते यांचे धंदे सुरू आहे. लोकांच्या भावनेशी खेळ सुरू आहे. खरं तर ही पुस्तिका जी असतं कुंभमेळ्याची नाशिकच्या भ्रष्टाचाराचे 2-4 पानं छापायला पाहिजे त्या पुस्तकात. म्हणजे लोकांना कळलं असतं की या कुंभमेळ्याचा फायदा कोणाकोणाला होत आहे, कोणाच्या नातेवाईकाला होतो आहे, कोणाच्या जवळच्या व्यक्तींना होतो आहे. हे जे बोगस कामं चालली, बोगसपणा तिथे चालला आहे, प्रचंड मोठ्या भ्रष्टाचार चालला आहे तिथे त्या कुंभमेळ्यामध्ये आणि जवळपास 33,000 कोटी रुपयातून हे सगळे मिळून 20,000 कोटी रुपये गिळंकृत करतील. पैसा जनतेचा जाईल आणि ह्या कुंभमेळ्यामध्ये व्यक्तींना मात्र शुद्धीकरण किंवा पाप धुण्याच्या नावाखाली हे आपले झोळी भरतील. मला यातून आज पूर्णतः महाराष्ट्रामध्ये रस्त्यांची चाळण झाली आहे. शाळेमध्ये शिक्षक नाही, शाळा वर्गखोल्या नाही, शिक्षणाची ऐशी तैशी झाली आहे. तरुण रस्त्यावर उतरला आहे रोजगारासाठी. मला कळत नाही की इतका मोठा पैसा या ठिकाणी खर्च करण्याची गरज काय. ही काय स्पर्धा आहे? राज्य सरकारला प्रयागराजच्या बरोबरपेक्षा त्यापेक्षा अधिक काहीतरी आम्ही करतो आहे अशा प्रकारची या सरकारची भूमिका मला दिसते. आणि म्हणूनच स्वतःची पाठ थोपटण्यासाठी सरकारची पाठ थोपटण्यासाठी सरकारी पैशाच्या भरोशावर ही जी उधळपट्टी आहे, ही उधळपट्टी आणि स्वतःची वाहवा करून घेण्याचा हा प्रकार आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की सरकारला त्या पुस्तिकेमध्ये 2-4 पानं भ्रष्टाचारावरही छापा, म्हणजे लोकांना कळेल की तुम्ही इमानदार आहात की बेईमान आहात. जनतेच्या भावनेशी खेळण्यापेक्षा हे असले उद्योगधंदे करणं बंद केलं पाहिजे त्यांनी. ते ज्या ठिकाणी आता सापडला गेला तो माणूस कोण होता? तो तर गिरीश महाजनांचा नातेवाईकच होता असं म्हटलं जातं आहे. आणि त्यांचे फोटो अनेक हे झालेत, व्हायरल झाले. की हिंमत कशी करतात, कोणाच्या भरोशावर हे करतात. यातून एक मात्र नक्की आहे की कुंभमेळा म्हणजे भक्तांना डुबकी लावण्यासाठी आणि सरकारला अखंड भ्रष्टाचार करण्यासाठीच हा कुंभमेळा आहे की काय, अशी स्थिती त्या ठिकाणी आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.